आजोबांचा अनुभव पांढऱ्या साडीची बाई नावाने. आजोबांचा अनुभव पांढऱ्या साडीची बाई. मी निलेश, पुण्यात राहतो. हा अनुभव माझ्या स्वतःच्या आजोबांनी मला सांगितलेला आहे, सत्य घटनेवर आधारित. थंडीचे दिवस होते, धुकं पसरलेलं, आणि रात्री शेतात शांतता एवढी की पान हललं तरी आवाज येतो. त्या दिवशी गहूला पाणी द्यायचं होतं, पण वेळ झाली होती अमावास्येची रात्र. आजी म्हणाली, आजोबा, आज अमावास्या आहे, नका जाऊ शेतात. पण आजोबांकडे पर्याय नव्हता. ते देवघरात गेले, स्वामी समर्थांच्या मूर्तीला नमस्कार केला आणि ती छोटी मूर्ती सोबत घेतली. विहिरीजवळ पोचले. नदीच्या काठावर त्यांची विहीर होती. काळोख, फक्त टॉर्चचा मंद उजेड. मोटर चालू केली, गहूला पाणी दिलं. सगळं ठीक वाटत होतं, पण जेव्हा ते मोटर बंद करायला गेले तेव्हा त्यांनी काहीतरी पाहिलं आणि अंगावर काटा आला. नदीच्या पलीकडे एक पांढरी साडी घातलेली बाई म्हशी धुत होती. रात्रीच्या काळोखात तिचा चेहरा दिसत नव्हता, फक्त तिचे केस वाऱ्यात हलत होते. आजोबा झाडामागे लपले. थोड्या वेळात ती बाई म्हशीच्या पाठीवर बसली आणि गावाच्या दिशेने निघाली. तेवढ्यात एक आवाज आला, थंड, कुजबुजेसारखा. वाचलात आज. आजोबांच्या अंगावर रोमांच उठले. त्यांची नजर स्वामी समर्थांच्या मूर्तीवर गेली. त्यांना जाणवलं, आज त्यांचा जीव स्वामींनीच वाचवला. सकाळी जेव्हा ते गावात गेले तेव्हा सगळीकडे एकच गोंधळ. एक तरुण मुलगी नदीकाठी मृतावस्थेत सापडली होती आणि त्यावेळी गावभर एक मंद आवाज ऐकू आला, मी माझा शिकार केला, पुढची तुझी बारी. जर तुम्हाला भीतीची मजा हवी असेल तर लगेच लाईक करा आणि भूत वाइब्सला सबस्क्राइब करायला विसरू नका. हो, आणि बेल आयकन दबवा, जेणेकरून प्रत्येक नवीन भूताच्या गोष्टी थेट तुमच्याकडे पोहोचतील.